नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग. आता मी आले नदीवरती. थोडं कपडे जास्त होती ती धुण्यासाठी. खायला काय आहे का त्याला? आईस्क्रीम नाही ते बडा आईला कुत्रे आवडतात. गावाच्या जवळपासच नदी असल्यामुळे गावातल्या सगळ्या महिला ज्या आहेत ते सकाळ सकाळी आपल्या नदीवर येतात, कारण घरातलं पाणी वाचवायचं असतं. घरामध्ये थोड्या वेळ कमी पाणी येतं आणि घरात जास्त माणसं असली की पाण्याचा तुटवडा होतो. आणि मग अशा वेळेला नदी जवळ असेल तर कपडे धुवायला सगळ्या महिला नदीवर येतात. काल झाला सण, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाहुणे मंडळी होती, त्यामुळे प्रत्येकजण आपले सगळे जे कपडे वगैरे आहेत ते घेऊन नदीवरती धुवायला आले होते. मी आणि माझ्या नंदूबाई पण आलो होतो आणि सोबतच रोगे मॅडम आल्या होत्या नदी आमची बघायला. सो मी इकडे सगळ्यांशी गप्पा मारत आपली कपडे ताई आपल्या चोळून देत होत्या, मी पिळून घेत होते. अशा मस्त दोघी ननंद भावजा आम्ही नदीवरती कपडे धुवायला गेलो होतो. आणि नदीवरचं वातावरण इतकं शांत आणि मस्त होतं ना, म्हणजे गारगार वाटत होतं. सगळीकडे हिरवळ होती छान छान आणि वातावरण पण खूप सुंदर वाटत होतं. आणि मी बघा साडी पिळून काढून आपली बाहेर आले आणि सगळ्या गावातल्या महिला भेटतात, त्यामुळे प्रत्येकीशी गप्पा गोष्टी होतात. प्रत्येकजण आपल्या म्हणजे आपल्या आपल्या गप्पा चालू असतात. कोण कोणाची टिंगल करतं, कोण कोणाची मस्ती करतं अशा. आणि नदीवरचे विषय हे वेगळेच असतात. म्हणजे तिथे जाऊन ज्या गप्पा मारतात ना, सगळ्या घरातल्या 4 बायका आलेल्या असतात, त्या खरंच धमाल असते. गावचं हे वातावरण खूप एन्जॉय करण्यासारखं असतं आणि छान वाटतं आणि मीही ते एन्जॉय केलं. तर मंडळी घरी आल्यानंतर बघा सगळ्या माझ्या माहेरच्या बहिणाबाई आलेल्या आहेत. इकडे मनीषाताई आहे, ताई आली आहे, निकिता आली आहे, श्रेया आली होती आणि इकडे आहे काळुंद्री म्हणजे निशा. तर गावामध्ये महाप्रसादाचं चालू होतं आणि त्यासाठीच ह्या सगळ्याजणी आल्या होत्या. आणि इकडे बघा गर्दीच गर्दी, प्रत्येक लाईनमध्ये भरपूर गर्दी होती आणि महाप्रसादाला खूप गर्दी झाली होती बरं का. म्हणून असं काय का दुखून वाढायला असेल. लेट झाला तुम्हाला, संपला प्रसाद. संपू दे. लावल्याचा नंबर. तर मंडळी सकाळी झाला महाप्रसाद आणि त्यानंतर आलो आम्ही रामतीर्थाला. रामतीर्थाला थोडंसं पाणी कमी झाले पण खूप सुंदर बघण्यासारखं ठिकाण आहे. आजरा तालुक्यात असाल तर नक्की जाऊन या. ओढवा रडवा. निशांक इकडे बघ. निशांक आहे हळू हळू हे त्यांच्यावर उडेल बाळा. मस्ती करू नकोस.
राम जय राम. संसारामध्ये कमीत कमी 2 चपडे बाळा झाली पाहिजेत सगळ्यांना सांगतात आधी काका श्रीराम जय राम. येतील त्यांना सगळ्यांना सांगतात काका. कमीत कमी 2 तरी बाळा झाली पाहिजे तुझ्या तिला रुमाल पडला का रुमाल? श्रीराम जय राम जय राम. 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 श्रीराम जय तुम्ही दोघे मैत्रिणीने कर. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. महाराज राहायचे श्रीराम जय राम जय राम. बंद करू. घेतला श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम. मी घेतो की ये चल. तू बस. बाबा येतात की बाबा येतात. कपडे आणल्यात. ती टी शर्ट बघ. आणले ए हर्ष मागे जास्त पुढे नको जाऊ. पुढे नाही इथेच खेळा. इथेच व्हिडिओ काढते काकी पोहून दाखव. ए पाय मार रे. हात मार पाय मार. कातळावरच पडते. कातळावरच पडते. आता दीदी जरा जा पुढे. यज्ञेश पुढे ये. रामतीर्थवरून आम्ही निघालो ते म्हणजे आईकडे जायला. आईचं घर तिथे जवळ आहे त्यामुळे आईकडे जेवणाचा बेत होता आणि आम्ही तिकडे जेवायला गेलो. तिकडे जास्त मी काही शूट केलं नाही. सगळ्यांना भेटण्यातच मी व्यस्त होते. आणि नेक्स्ट डेला आम्ही गेलो ते म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं जे स्मारक आहे ते बघण्यासाठी. मीही पहिल्यांदाच इकडे आले. जरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असले, आजरा तालुक्यामध्ये असले, हे जवळ ठिकाण जरी असलं तरी या ठिकाणी पहिल्यांदाच मी आले. असं जाणं गावाकडे गेल्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं जातो आणि लग्नाच्या आधी काय एवढे फिरण्याचे चान्सेस नव्हते. लग्नानंतर थोडंफार फिरतो पण ते कसं ठराविक ठिकाणी जातो. ह्या ठिकाणी जाण्याचा योग आला नव्हता. तर आज रोगे साहेबांना या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे आम्हीही पहिल्यांदा या ठिकाणी गेलो आणि खरंच खूप धन्य झालो ह्या स्मारकावरती भेट देऊन. इथे जी आहे ती महाराजांची लाकडाची मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. पण सध्या तिथे कुलूप लावून ठेवलं होतं. आधी तिथे जे काका आहेत त्यांनी आम्हाला ते कुलूप काढून दाखवलं. खूप सुंदर. महाराजांना हे करून गेले ना. ठिकाणी दगडातून मारलं तर घोड्यांच्या टापांचे त्याच्यात मावळ्याने तंबू मारले. असाच बुरुज इथे समोर एक आहे पाठीमागं. दोन्हीच्या मधले ओरिजिनल नेसरीखिंड ही युद्धभूमी, ही युद्ध झालेली जागा ही आणि या 7 वीरांचं बलिदान झालेली जागा ती. त्या ठिकाणी ज्या वेळेला या 7 वीरांचं बलिदान झालं त्यावेळेला प्रत्यक्षात 350-400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जी समाधी बांधली ती समाधी ती समाधी काढून शिव मंदिरच्या बाजूला त्याचे अवशेष ठेवलेले आहेत. लोकांना बघायला मिळाले. त्याला काय समाधी अवशेष अवशेष सांगता इकडे तुम्हाला सगळे आजोबाच्या सोबत चालला तर सगळी माहिती मिळणार. गुलमोहर म्हणतात त्याला. बोट गावाला बाबा एकही आहे.
ज्या वेळेला 350-400 वर्षापूर्वी या 7 वेळांचं जे बलिदान झालं त्यावेळेला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी जी समाधी बांधली ती समाधी जीर्ण आणि जुनी झाल्यामुळे इतकी समाधी काढून शिवमंदिरच्या बाजूला त्याचे अवशेष लोकांना बघायला मिळाले म्हणून तिथे ठेवले. आणि 2007-8ला हे संपूर्ण सगळं नवीन बांधून शासनानं 2009ला याचं लोकार्पण झालं. जयंत पाटील आणि शरद पवार या ठिकाणी उद्घाटनला आलं. या 3 डाली शासनानं पाषाणमध्ये बनवल्या. त्याचं कारण असं आहे, नैसर्गिक जो इतिहास आहे तो अनंत काळापर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीला कळला पाहिजे म्हणून ह्या 3 डाली पाषाणमध्ये बनवल्या. आणि ही ओरिजिनल ढाल मावल्यांच्या हातातली आणि ही प्युअर पोलादी तलवारी 7 वीरांच्या 7 तलवारी. एक तलवार 55 किलोची आहे, ही 40 किलोची ढाल आहे. ते मावळे कसले होते असं कमीत कमी 11.5 ते 12 फूट उंची मावळ्यांची या कमानीची ही मानाची गरज झाली. ही गाळ करून मूठवर लिंबू जरी ठेवला तरी तो वरच्यावर राहायचा. त्या मूठ कसल्या होत्या. सकाळी फक्त नहरीला ते कांद्यावर 15 ते 20 भाकरी खायचे. आज आमच्या मांडे ते त्यांचं नुसतं दंड होतं म्हणून ह्या तलवारी पेटायच्या. 7 वीरांच्या 7 तलवारी आणि ह्या 7 ढाली. या ढालीवर पावसाळ्यात चारीकडून पाणी पडतं. हे गंजून 2-3 वर्षात खराब होणार. एक बदलता येते पण ह्या सगळ्या बदलू शकत नाही. म्हणून शासनानं ह्या आयडियानं ही परत नवीन बनवलेली ही समाधी. अगदी सुरुवातीला काय झालं 15 एप्रिल 1673 उमराणीला जत तालुक्यात जे पहिलं युद्ध झालं बलोरखानाचं त्यावेळेला त्या ठिकाणी बलोरखान हारतो. दाती तृण धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका, आम्हाला सोडून द्या, परत आम्ही तुमच्या वाटेला कधी येणार नाही. त्यावेळेला महाराज रायगडावर राज्याभिषेकच्या तयारीत होते, त्यांना वेळ नव्हता. प्रतापराव गजरांनी चूक केली. महाराजांची परवानगी न घेता बलोरखानाशी तळ केला, त्याला सोडून दिला, तो निघून गेला. आणि हे 7 वीर विसोजी बल्लाळ, विठ्ठल शिंदे, विसोजी पिल्लेवात्रे, सिद्धी हिला, कृष्णाजी भास्कर, राऊत आणि सरसेनापती प्रतापराव गुजर हे 7 वीर सामनगडावर जाऊन थांबतात. आणि हाच बलोरखान पुन्हा बेळगाव कर्नाटकच्या दिशेने 20,000चे फौज देऊन आपल्या कारवाया परत सुरू करत पुन्हा त्या निशिखंडीमध्ये येऊन तळ धरून बसतात आणि आपल्या कारवाया परत सुरू केल्या. त्यावेळेला ही बातमी परत महाराजांना लागली रायगडावर. त्यावेळेला महाराजांनी खरबरीत खलीचा दिला प्रतापराव गजरांना की बल्लोरखान निशिखंडीमध्ये येऊन तळ धरून बसला आणि आपल्या कारवाया सुरू केल्या. तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्यानिशी बल्लोरखानाला गर्दीत मिसळून खलास करा, नंतर आम्हाला तोड दाखवा. नाहीपेक्षा तोड दाखवण्याने काय झाला, तळ केला, शिपाईगिरी केली, सेनापतीसारखे वागलात नाही. असा त्या खलित्याचा अर्थ होता. ज्यावेळेला हा खलिता सामनगडावर त्यांच्या हातात पडला त्यावेळेला ते खलिता वाचल्यावर पण पेटून उठतात आणि जे घोड्याला टाच मारतात ते डायरेक्ट निशिखंडीमध्ये येऊन दाखल होतात आणि बल्लोरखानाच्या 20,000 सैनिक सरळ घुसतात. त्याने आपल्या भावी आयुष्याचा किंवा कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही, फक्त शिवाजी महाराजांचा विचार केला त्यांनी. आणि तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीचा. त्या दिवशी ह्या 7 वीरांचं बलिदान झालेलं आहे. आणि ह्या 7 वीरांनी बलोरखानाच्या 7,000 सैन्यांची जी कत्तल केली, त्यांचं रक्त ह्या पाठीमागच्या ओढ्यात रक्ताचे पाठ वाहते. पावसाळ्यात जसं पाणी वाहतं म्हणून त्याला इतिहासामध्ये रक्ताचा ओढा असं नाव पडलेलं. असा निशिखंडीचा खरा आणि सत्य इतिहास आहे. धन्यवाद. जय भीम. पण बघायला जायचं. आई साम्यांना पण बघायला जायचं आता. शाहू पॅलेस पण बघण्यासारखं आहे. अवशेष आहेत हो जुन्या समाधीचे मंदिरचे. हाय हाय. महाराजांनी त्या ठिकाणी बांधलेली होती 350-400 वर्षापूर्वी ही समाधी. कुठे ज्या वेळेला 7 वीरांचं बलिदान झालं ती जागा ती
त्या ठिकाणी समाधी महाराजांनी बांधलेली होती ती शिवाजी महाराजांनी. हम्म. ती जीर्णाने 350-400 वर्षापूर्वी ती जीर्णाने जुनी झाल्यामुळं तिथली समाधी काढून शासनाने इथलं ह्या ठिकाणी विरगळ म्हणून ठेवलेत लोकांना खास बघण्यासाठी. हम्म. आणि 2007-8ला हे सगळं संपूर्ण नवीन बांधून 2009ला याचं लोकार्पण झालं असं आहे. आणि प्रत्येक दगड कोरीव काम केलं त्यावेळी सुद्धा एक खणाने हातवलाय. बरोबर. आणि याच्यावर मोडी लिपी सुद्धा आहे दगडावर. आता जागतिक पर्यटक स्थळ होणार आहे. आता इकडं आता जरा निवडणुकीचा काल आहे तो संपल्यानंतर तो ट्रेन तो टेहळणी बुरुज आहे तो. इथून सामानगड किती किलोमीटर असेल? तिथनं कमीत कमी नाही तर 25 किलोमीटर. गडिंग्लज 25 किलोमीटर पुढं. गडिंग्लज 23. भडगाव माहिती आहे? माहिती. भडगावच्या अलीकडे चनेगुप्पी फाटा आहे बघा. हा. त्या ठिकाणी राईट टर्न मारला तर तिथं 10-12 किलोमीटर आहे. अच्छा. डोंगरावर चढायचे शत्रू यायचे ना घोडा तयार झाला. चला रक्ताचे पाठ व्हायचे त्यामुळे पाणी कसं वाहतं तसं रक्त वाहलं. 2000 सैनिक होते ना मग त्यांना मारलं. 2000 नाही सॉरी 20,000. 70,000. 20,000 बोलले. आपले 7 वीर होते. नाही रे उडी मारायची होती. दगड आहेत बघ किती. तर मंडळी स्मारकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे आहोंच्या मित्राच्या इकडे दुकानामध्ये. नेसरीमध्येच पवनदादांचं दुकान आहे आणि त्यांचं पूर्ण फॅमिली मेंबर हे किराणा मालाचं दुकान चालवतात आणि खूप सुंदर असं दुकान आहे, स्वच्छ आहे. दुकानामध्ये सगळ्या वस्तू तुम्हाला मिळतील. नेसरीमध्ये असाल तर नक्की त्यांच्या दुकानाला व्हिजिट करा. तर मंडळीत कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. यानंतरचा ब्लॉग खूप सुंदर आहे. आम्ही कोल्हापूरमध्ये काय बघितलं ते तुमच्याशी शेअर करणार आहे. सो नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी जो व्हिडिओच्या खाली बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझा येणारा ब्लॉग पण तुमच्याशी शेअर होईल. आणि इकडे आमचं निशांग बाय बाय करा. बाय बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक शेअर लाईक.